श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 24। रामटेकच्या बायांचा परिचय। रामटेक गावाच्या बाया त्र्यंबकेश्वराला गेल्या होत्या. त्र्यंबकेश्वराहून सावरखेड्याला आल्या. एका ब्राह्मणाच्या ओसरीवर बिराड ठेवले. त्या ब्राह्मणीने विचारले, आई तुम्ही श्री चांगदेव राऊळांची की काय? त्यांनी विचारले, बा श्री चांगदेव राऊळ ते कोण? ना आई, खडकुलीला एक पुरुष आहेत, त्यांचे दर्शन तुम्ही घ्या. हे ऐकून त्यांना रात्रभर झोप आली नाही. केव्हा दिवस उजाडेल असे त्यांना झाले. मग उजाडल्यावर सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. सर्वज्ञ आसनावर बसलेले होते. सर्वज्ञांनी त्यांना येताना पाहिले आणि सर्वज्ञांनी हर्ष स्वीकारला. सर्वज्ञ म्हणाले, आमची यजमान मंडळी आली. तेव्हा बाईसाने विचारले, बाबा यजमान म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणाले, बाई पूर्वी आम्ही रामटेक गावाला होतो त्यावेळी ह्या बाया आम्हाला पाणी भाताचे जेवण देत असत. त्यावेळी आम्ही अगदीच कमी वस्त्रानिधी होतो. तेव्हा या आम्हाला नगरदेवो असे म्हणत असत. तेवढ्यात त्या आल्या. त्या म्हणाले, हे आमचे नगरदेव आहेत. दंडोते घातले, श्रीचरणा लागले. सर्वज्ञांची बसल्या बसल्याच भेट घेतली. मग सर्वज्ञांनी बाईसासारख्या त्यांच्याशी आपलेपणा धरला. त्या सर्वज्ञांबरोबर जेवत त्यांनी सर्वज्ञांना आग्रहपूर्वक निमंत्रण देऊन सर्वज्ञांच्या ठायी चांगला उपहार केला. एक चांगले वस्त्र दिले. सर्वज्ञांजवळ 1 महिनाभर राहिल्या. मग गावाला निघाल्या. निघताना सर्वज्ञ म्हणाले, बाई रिद्धपुराहून जा, श्री प्रभूंचे दर्शन घ्या. हो जी. मग त्या रिद्धपुरास गेल्या. श्री प्रभूंचे दर्शन घेतले. तेथे एक उपहार केला, वस्त्र समर्पण केले. नंतर रामटेकला गेल्या. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।